कोल्हापुरातील कळंबा इथं असलेल्या सुर्वेनगरमधील शशिकला बोळिंजकर यांच्या बंद घरामध्ये काल रात्री मोठा स्फोट झाला। जिलेटिनच्या कांड्यांचा वापर करून हा स्फोट झाल्याची माहिती आहे ती समोर येते। घराचं नुकसान करण्याच्या हेतून हा स्फोट घडवून आणल्याची देखील माहिती आहे ती समोर येते। त्यामुळे हा स्फोट नेमका कोणी आणि कशासाठी घडवून आणला याचा एका बाजूला शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे। मात्र आपण बघू शकतो की कशा पद्धतीने या सगळ्या स्फोटामध्ये या घराचं नुकसान झालेलं आहे। दोन भिंती या घराच्या अक्षरशः पूर्णपणे पडलेल्या आहेत। तर दुसऱ्या बाजूला या घराच्या आजूबाजूची जी काही घरं आहेत त्यांना त्यांच्या घरांच्या काचांना देखील तडे गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे आपण अंदाज लावू शकतो की किती मोठ्या प्रमाणावर हा स्फोट घडला गेला। खरं तर काल दुपारच्या सुमारास 2 ते 3 तरुण अज्ञात तरुण या ठिकाणी आल्याची माहिती देखील आता पोलिसांना मिळालेली आहे आणि त्यामुळे हे तरुण नेमके कोण होते, कशाच्या हेतूने या ठिकाणी आलेले होते याचा देखील शोध आता घेतला जातो आहे। जागेच्या वादातून खरं तर हा सगळा जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट घडवून आणल्याचा आणि घराचं नुकसान करण्याच्या हेतून हा सगळा स्फोट घडवून आणल्याची शक्यता देखील पोलिसांकडून वर्तवली गेलेली आहे। फॉरेन्सिक टीमनं या सगळ्या घराच्या परिसराचा मध्ये तपासणी केलेली आहे आणि त्यामुळे जे काही त्यातून समोर येते याचा देखील आता शोध घेत पोलीस आहेत। त्याचबरोबर काय नेमकं समोर येतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकूणच आपण बघतोय कोल्हापुरातील अशा पद्धतीचा हा पहिलाच प्रकार म्हणावा लागेल की घराचं नुकसान करण्याच्या हेतून थेट जिलेटिनच्या कांड्यांचा वापर झालेला आहे आणि मोठा स्फोट घरामध्ये घडवून आणला गेलेला आहे, ज्यामध्ये घराचं मोठं नुकसान झाल्याचं देखील बघायला मिळतंय। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।